येशू मसीह की। तुम्ही आजीकडे बघता, त्या सिस्टर सांगतात ह्या त्यांच्या आई आहेत आणि त्या सांगतात की लॉकडाऊनच्या अगोदर त्या अचानक त्यांच्या कमरेमध्ये त्रास व्हायला सुरुवात झाली आणि ते सांगतात की आम्ही ज्यावेळेस डॉक्टरकडे घेऊन गेलो तो डॉक्टरनी सांगितलं की आजी तुम्हाला कमरेचा आजार आहे आणि त्याचं ऑपरेशन करावं लागेल। पण अशा परिस्थितीत त्या सिस्टर प्रभू येशूवरती विश्वास ठेवतात। त्यांनी विश्वासाने पास्टरना फोन लावला। पास्टरनी सांगितलं की तुमच्या आईच्या कानाला फोन लावा आणि ते सांगतात की ज्यावेळेस त्यांच्या आईच्या कानाला फोन लावला, या आजींसाठी पास्टरनी फोनवरती प्रार्थना केली। त्याच्यानंतर सिस्टर सांगतात की लगेचच कमरेचा सगळा त्रास बरा झाला। त्यानंतर त्यांनी परत डॉक्टरकडे त्यांच्या आईला घेऊन गेल्या आणि ज्यावेळेस प्रार्थना केल्याच्या नंतर डॉक्टरकडे नेल्याच्या नंतर ज्यावेळेस डॉक्टरनी आजीला चेक केलं, डॉक्टर म्हटले ऑपरेशन करायची गरज नाहीये, आजी तुमच्या कमरेचा सगळा रिपोर्ट नॉर्मल आहे। हालेलुया। आणि आता ते सांगतात की जेव्हा जेव्हा प्रत्येक महिन्याला आम्ही चेकिंगला आजींना दवाखान्यात घेऊन जातो, त्या प्रत्येक वेळेस डॉक्टर सांगतात की तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाहीये, तुमची कंबर पूर्णपणे बरी आहे। कारण एक जोरदार टाळी वाजून आपण त्या जिवंत देवाची स्तुती करूया। The Lord. हालेलुया। Thank you Jesus. किती लोकांची इच्छा आहे की आज प्रभूने तुमच्याशी बोलावं? आपले हात वर करूया आणि प्रभूला सांगा, प्रभू माझ्याशी बोल, प्रभू माझ्याशी बोल, माझं जीवन बदलून टाक, माझं जीवन बदलून टाक। आमेन आमेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। यस, येशू जिवंत देव आहे। आमेन। यस, येशू माणसावरती प्रेम करणारा देव आहे। यस, येशू ख्रिस्त परिस्थिती बदलणारा देव आहे। यस, येशू ख्रिस्त प्रत्येकाची हाक आणि प्रार्थना ऐकणारा देव आहे। आज विश्वासाने बसा। आज शैतान तुडवला जाणार आहे। आमेन। आज शैतान येशूच्या नावात पळून जाणार आहे। आज प्रत्येक दुःख येशू आनंदात बदलणार आहे। ज्या गोष्टी आतापर्यंत नाही झाल्या, आज देव करायला सामर्थ्यवान आहे। यस, आमेन। हालेलुया। हालेलुया। थोडा वेळ विश्वासाने बसा। कुठे आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका। देवाच्या वचनाकडे पाहायचा आणि ऐकायचा निर्णय घ्या आणि आज देव तुमच्यासाठी मोठमोठं कार्य करेल। प्रेज द लॉर्ड। आय से प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आज आपण 2021 मध्ये एंटर झालेलो आहोत। पहिला शुक्रवार आपण 2021 ची आशीर्वाद सभा पाहत आहोत। बिलीवर, आज देव पहिल्या दिवशी तुमच्या जीवनात मोठं कार्य करेल। आमेन। 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 या आपण देवाच्या वचनाकडे येऊया। यशायाचा 43 अध्याय आपण येऊया। आपण देवाचं वचन ऐकूया। यशायाचा 43 अध्याय, प्लीज कृपा करून काढूया। यशायाचा 43 अध्याय, आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि पहा प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे। यशायाचा 43 अध्याय आणि प्लीज 15 वचनाच्या पुढे आपण जाऊया। ऐकूया देवाचं वचन, प्लीज वाचूया। मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र, इस्रायलाला अस्तित्वात आणणारा तुमचा राजा आहे। बायबल मध्ये लिहिले की मी तुमचा देव आहे, जो तुम्हाला अस्तित्वात आणलं तो तुमचा राजा आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पुढे असं लिहिलंय, परमेश्वर जो समुद्रात मार्ग करतो आणि प्रबल जलात वाट काढतो, जो रथ व घोडा, सैन्य व प्रतापी यांना बाहेर काढून आणतो। ते एकत्र गळून पडले आहेत, ते उठणार नाहीत, ते मालावले आहेत, ते वातीप्रमाणे विझून गेले आहेत। बायबल सांगते की देव समुद्रातून वाट काढतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। देव प्रबळ जलामधून वाट काढणारा देव आहे। हालेलुया। हालेलुया। बिलीवर, देव जर आज तुझ्याशी बोलतो की मी समुद्रातून वाट काढतो, मी प्रबळ जलातून वाट काढतो, तर आज विश्वास ठेवायचा दिवस आहे। आमेन। आज जो देव माझ्यासाठी सर्व परिस्थितीमधून वाट काढेल, त्या देवावरती विश्वास ठेवण्याचा दिवस आहे। Yes, amen. हालेलुया। हालेलुया। म्हणून पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया। तो असे म्हणतो, पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका। पहा, मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल, तुम्ही ते समजणार नाही काय? मी रानात मार्ग करील आणि वाळवंटात नद्या वाहवीन। पहा देवाचं हृदय माणसासाठी, तो पूर्वीच्या गोष्टी आठवू नको। 2020 मध्ये तू रडला असशील, तुझे अश्रू गाळले असतील, तू आजारामध्ये पडलेला असशील, तुला असं वाटत असेल की वर्ष माझ्यासाठी दुःखाचं वर्ष आहे, पण बायबल मध्ये लिहिलंय, देव म्हणतो 2021 मध्ये मी नवीन कृत्य करेल। आमेन। मी नवीन कृत्य करेल। हालेलुया। हालेलुया। आज तू समजलं पाहिजे ते कृत्य। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बिलीवर, जो देव तुझ्याशी बोलत आहे तो माणूस नाहीये, आणि बायबल सांगतं तो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा आहे, तो प्रत्येक माणसात श्वास टाकणारा देव आहे, आणि आज तो तुझ्याशी बोलतोय, मी नवीन कृत्य करेल, मी नवीन कृत्य करेल। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जे अश्रू गाळून तुझ्या डोळ्यामध्ये प्रचंड वेदना असतील,
जे तू टेन्शन मध्ये जगून तुझ्या हृदयामध्ये प्रचंड वेदना असशील, ज्या दिवसांमध्ये तू जातानी तुला प्रचंड त्रासातून जावं लागले असेल, 2021 मध्ये येशूच्या नावामध्ये तू याच्यातून वर येणार आहे. आमेन. देव नवीन कृत्य करणार आहे. देव तुझ्यासाठी नवीन कृत्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने माझ्या हृदयात हे वचन टाकलंय आणि बायबल पुढे सांगतं, वसिया, रानातले पशु कोल्हे व शहामृग या मला मान देतील, कारण मी आपल्या लोकास माझ्या निवडलेल्यास पिण्यासाठी रानात जले व वाळवंटात नद्या देतो. त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी म्हणून मी आपणासाठी त्यांना निर्माण केले. बायबल सांगतं की जी सुकलेली जमीन आहे, जे वाळवंट आहे, ज्या ठिकाणी अजिबात आशा नाहीये, त्या ठिकाणी मी तुला उभा करणारा देव आहे. Yes. त्या ठिकाणी मी तुला अन्न देईल, वस्त्र देईल, पाणी देईल आणि माझ्या मुला मुली मी तुझ्यासाठी उभा राहणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सिस्टर अँड ब्रदर, जर देव आज तुझी भेट घेत आहे आणि तुझ्याशी बोलत आहे, बिलीवर, हे वचन साधे नाहीये, हे वचन जिवंत देवाचे वचन आहे. Yes, amen. जो देव आपल्या लोकांशी बोलत आहे तो देव सामर्थ्यवान देव आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एका बहिणीने मला फोन केला आणि तिने सांगितलं, पास्टर, माझ्या जीवनामध्ये खूप त्रास आहेत, प्रचंड त्रास आहेत. अचानक पास्टर माझ्या जीवनामध्ये त्रास सुरू झाले. पास्टर, माझ्या शरीरातून रक्तस्राव होत होता, प्रचंड रक्तस्राव. पास्टर, पण माझ्या जीवनामध्ये अजिबात मी सुखी नव्हते. आणि ज्यावेळेस डॉक्टरनी माझी तपासणी केली, पास्टर, त्यांनी मला सांगितलं की तुमची पिशवी काढावी लागेल आणि तुम्हाला याच्यातून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला ऑपरेशन करावे लागेल. हे बहीण तुटली. या बहिणीला कळालं नाही की मी आता काय केलं पाहिजे. या बहिणीचा जीव व्याकुळ झाला, पण हिचा विश्वास जिवंत देवावरती आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे देवावरती विश्वास ठेवतात, देव त्यांची परिस्थिती बदलणार आहे. आमेन. नक्की तुला नवीन दिवस पाहायला मिळतील, नक्की तुला आनंदाचे दिवस पाहायला मिळतील, कारण तो देव तुझ्यासाठी उभा राहणारा आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. म्हणून असं लिहिलंय, जर तुम्ही स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय काढला, प्लीज देवाचे वचन 31वा अध्याय आणि प्लीज 17व्या वचनाकडे आपण येऊया, बसूया. प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय. स्तोत्र संहिता याचा 31वा अध्याय आणि 17 वचन प्लीज ऐकूया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नको, कारण मी तुला हाक मारली आहे. दुष्ट लज्जित होत ते मृत लोकात निशब्द होत. बायबल सांगतं, मी देवापा तुला हाक मारलीये, मला लज्जित होऊ दे नको. यस, देव तुला लज्जित होऊ देणार नाही. Yes. हालेलुया. Hallelujah. सिस्टर, देव आपल्या लोकांना लज्जित केव्हा होऊ देत नाही. का? कारण की देव त्याच्या लेकरांवरती प्रकाश टाकणारा आहे. Yes. देव त्याच्या लेकरांवरती आनंद ओतणारा आहे. देव त्याच्या चेहऱ्यांवरती एकदम प्रकाश आणि समृद्धी आणणारा आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज तू कुठल्या त्रासातून जात आहे, आज तू कुठल्या संकटातून जात आहे, मला नाही कळणार, जगाला नाही कळणार. आज कुठले विचार तुझ्या डोक्यामध्ये आहेत, आम्हाला नाही कळणार, पण एक देव आहे ज्याचं नाव प्रभू येशू आहे. बायबल सांगतो तो तुला लज्जित नाही होऊ देणार. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तू अनेक अश्रू गाळले असतील, तू अनेक परिस्थितीमधून गेली असशील, पण आज शेवटचा दिवस आहे तुझे अश्रू गाळायचा, कारण देव तुला या संकटातून बाहेर काढायला सामर्थ्यवान आहे. आमेन. 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 येशूच्या नावात मी या बहिणीसाठी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी तिचा रिपोर्ट येणार होता आणि मला परत एकदा फोन करण्यात आला दुसऱ्या दिवशी की पास्टर, माझे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत, माझी पिशवी देवाने वाचवलेली आहे. Yes. हा देव महान आहे. आमेन. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी नेहमी सांगतो, देवाला रडणं आवडत नाही, देवाला आनंद करणारा आवडतात. Yes. न देवाला दुःखात राहणारे लोक देव पाहून केव्हाच आनंदी होत नाही, पण देवाला आपले लेकर आनंदात पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल मध्ये लिहिलंय, जर तुम्ही स्तोत्र संहिता याचा 126वा अध्याय काढला, ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. स्तोत्र संहिता याचा 126वा अध्याय आणि आपण 5व्या वचनामध्ये आहोत. या देवाच्या वचनाकडे. स्तोत्र संहिता याचा 126वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. 5 आणि 6 वचन आपण ऐकत आहोत. वाचूया. ऐका देवाचं वचन. अश्रूंनी पेरणी करणारे हर्षाने कापणी करतील. या देव म्हणतो, 2020 मध्ये तू अश्रू गाळले असशील, अनेक प्रार्थना केल्या असशील. ऐक माझ्या मुलं, ऐक माझ्या मुली, 2020 मध्ये तू अत्यंत स्ट्रगल किंवा प्रयत्नांनी कष्ट केले असशील, पण तुझ्या वाट्याला काहीच आलं नसेल, तुझ्या वाट्याला काहीच आलं नसेल. पण देव म्हणतो, ऐक, तू अश्रूमध्ये पेरलेला आहे, मी तुला आनंदाची कापणी देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी तुला आनंदाची कापणी देईल माझ्या मुली. हा जग तुला आनंद नाही देऊ शकत, या जगाकडे तुला द्यायला काही नाहीये,
हे जग खाली आहे, हे जग रिकाम आहे, हे जग टेन्शनने आणि दुःखाने भरलेलं आहे, पण एक देव आहे की जो स्वर्गातून माणसासाठी आला आणि म्हणला, ऐक, जगात अशांती आहे, जगात संकट आहे, पण माझ्यामध्ये तुला शांती आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. सिस्टर, आज आपलं हृदय देवासाठी उघडा. ब्रदर, आज आपलं हृदय येशूसाठी उघडा. तो तुझा तारणारा देव आहे. आज तुम्हाला कळो, जेणेकरून बायबल मध्ये लिहिलंय पुढच्या वचनात. प्लीज वाचूया. ऐका 6 वचन, 5 आणि 6 वचन परत एकदा वाचूया. अश्रूनी प्रेरणी करणारे हर्षाने कापणी करतील. जो बियांचे पेरण घेऊन रडत बाहेर पडतो, तो खचित आपल्या पेंड्या घेऊन हर्षाने परत येईल. आमेन. यस, तुझे दिवस घरातून जायचे दुःखाचे असतील. 2020 मध्ये तू रडत बाहेर गेला असशील, तू रडत आणि दुःखात बाहेर गेला असशील आणि म्हणत असशील की केव्हा माझं दुःख आनंदात बदलेल, केव्हा माझे दिवस बदलतील, केव्हा देव माझ्याकडे लक्ष देईल. बिलीव्हर, देव आपल्या लोकांकडे रोज लक्ष देणार आहे. Yes. हालेलुया. Hallelujah. आज तुझे आनंदाचे दिवस आहे. तू आनंदाने आपल्या घरात येशील, तू आनंदाने आपल्या घरातून बाहेर जाशील, कारण हे देवाचं वचन आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. बोलिया माझ्या मागे, जिवंत देवाचं वचन हे आहे. जिवंत देवाचं वचन आहे. देव आज रात्री माझ्याशी बोलत आहे. देव आज रात्री माझ्याशी बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. तर देव तुझ्याशी बोलत आहे. तर ऐकून घे, तुझं बाहेर जाणं रडणारं नसेल, पण तुझं बाहेर जाणं आनंदाचं असेल. आमेन. तुझा आत येणं आशीर्वाद घेऊन येणारा असेल. Yes, amen. कारण देव तुझ्यासाठी नवीन कृत्य करणार आहे. यस. आणि देव तुझ्यासाठी मोठं कार्य करणार आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तर बायबल मध्ये लिहिले, देव आपल्या लोकांशी बोलतोय. तर तुम्ही यशायाचा 43 अध्याय काढला, तुम्ही जिवंत देवाचे वचन ऐकत आहात. वाचूया यशायाचा 44 अध्याय. व्हेरी सॉरी, यशाया 44 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपण आहोत. ऐका प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय. यशाया 44 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. तरी आता हे याकोबा माझ्या सेवका आणि हे इस्रायला, ज्या तुला मी निवडले आहे, तो तू ऐक. ज्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडिले, तो तुझे सहाय्य करतो, तो परमेश्वर असे म्हणतो. आमेन. जो तुला सहाय्य करतो, जो तुझ्या आईच्या गर्भस्थानापासून तुला सांभाळतो आणि तुला मदत करतो, सहाय्य करतो, तो तुला आज अभिवचन देत आहे. हालेलुया. हालेलुया. मे बी 2021 जगासाठी दुःखाचा असेल, तुझ्यासाठी नाही. आमेन. कारण तू देवाबरोबर चालणार आहे. Yes. तू जिवंत देवावरती विश्वास ठेवणार आहे. तू देवाचा हात धरून चालणार आहे. आणि ऐकून घे, हे दिवस तुझ्यासाठी दुःखाचे नसतील. देव तुझं रक्षण करणार आहे. आमेन. देव पुढे आपल्या लोकांना असं म्हणतो. वाचूया. ऐका देवाचं वचन. परमेश्वर असे म्हणतो, हे याकोबा माझ्या सेवका आणि हे यशुरांनो, ज्या तुला मी निवडले आहे, तो तू भिवू नको. नो, तू भिवू नको. मी नेहमी सांगतो, भीती देवापासून नाहीये. नो नो, शैतान या दिवसांमध्ये लोकांवरती भीती ओतायचा प्रयत्न करतोय. लोकांना बंधनात आणि दबावात ठेवायचा प्रयत्न करतोय. लोकांना कळत नाही या बंधनातून आणि या दबावातून वर कसं यायचं. ऐकून घ्या, उत्तर सोपं आहे. ऐकून घ्या, याच्यातून वर यायला अत्यंत सोपं आहे. आणि फक्त ते एकच देव आहे जो तुम्हाला काढू शकतो. त्याचं नाव प्रभू येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो तुम्हाला भीती दाखवत नाही, तो तुमच्यावरती दबाव टाकत नाही, पण तो तुम्हाला धैर्याचा आत्मा देईल. Yes, amen. तो तुम्हाला सौम्यतेचा आत्मा देईल. त्याचं हृदय, तुमचं हृदय तो प्रीतीने भरून टाकेल. तुमच्या हृदयाला तो सांभाळेल. त्याचं नाव प्रभू येशू आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल पुढे सांगतं. वाचूया. कारण मी तहानलेल्यांवर पाणी आणि सुक्या भूमीवर प्रवाह होतील. व्हॉट अ ग्रेट थिंग. तो म्हणतो, मी ताणेल्यावर पाणी आणि सुक्या भूमीवरती बी प्रवाह होतील. होतील. काल मला एक फोन आला आणि मला सांगण्यात आलं की पास्टर, आम्ही दोघं पती पत्नी अत्यंत वाईट परिस्थितीमधून जात आहोत. आमचं घर तुटलेलं आहे पास्टर, आम्ही दोघं एकत्र नाहीये पास्टर. प्रचंड त्रासातून आम्ही जात आहोत. आमच्या संसारामध्ये अनेक 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 प्रकारचे प्रसंग, वाईट प्रसंग आहेत. पास्टर, माझा जीव व्याकुळ आहे. मी तिला सांगितलं, सिस्टर, एक गोष्ट कर. ज्या देवाने तुला या जगात आणलं, ज्या देवाने आईच्या गर्भापासून तुला घडीलं, त्या देवाला ओळख, त्या देवावरती विश्वास ठेव. तो देव जो आहे तो प्रतिमा नाहीये, तो निर्मिती नाहीये, पण तो निर्माण करणारा देव आहे. Yes, amen. जो तुझ्यावरती प्रेम करतो, तो देव तुझ्यामध्ये येऊ इच्छितो आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याच्यावरती विश्वास ठेव. सिस्टर, या बहिणीला मी सांगितलं, तिने विश्वास ठेवला. आम्ही येशूच्या नावात प्रार्थना केली. आणखी लोक म्हणतात की येशूच्या नावात प्रार्थना केल्यावर देव आपली प्रार्थना ऐकतो. यस सिस्टर, आज तेच नाव घ्यायला तुम्ही आलेले आहात. आज त्याच नावात तुम्ही प्रार्थना करायला आलेले आहात. आज त्याच नावामध्ये तुम्ही वचन ऐकत आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली. देवाने रात्रीच्या रात्री चमत्कार केला.
आम्ही चर्चला यायच्या अगोदर मला फोन आला माझ्या प्रार्थनेच्या रूम मध्ये की पास्टर आम्ही दोघं पती पत्नी परत एकदा एकत्र आलेलो आहोत, समेट करण्यात आलेला आहे आणि आमचा संसार परत एकदा उभा राहिलेला आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, आज देव तुझ्यासाठी करेल. माहित नाही तुझे मार्ग किती कठीण आहेत, माहित नाही तू किती संकटात बुडालेला आहे, माहित नाही तू किती पापामध्ये जगत आहे, माहित नाही की तुझ्या जीवनामध्ये किती मोठे आजार आहे, माहित नाही की तू किती मोठ्या कर्जात अडकलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर देव तुझा स्वर्गातील बाप आहे तर तुझी काळजी तो नक्की घेणार. तो नक्की तुला या संकटातून काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याचे नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. 100% देवाचं वचन जर तुम्ही ऐकणारे लोक आहात तर आज तुमची परिस्थिती बदलणार आहात. आपण ज्या जगात जगतोय हे शेवटचे दिवस आहेत. येशू येण्याची वेळ जवळ आलेली आहे. बायबल सांगतं जोपर्यंत देव जवळ आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही देवाला हाक मारायची वेळ आहे तुम्ही देवाला हाक मारली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही देवाला शोधायची वेळ आहे देवाला शोधलं पाहिजे. का अशी वेळ येईल की बिलीवर त्याची कृपा या जगातून निघून जाईल. कारण त्याने वचन दिलंय की या जगाचा अंत मी करणार आहे, पण त्याच्या अगोदर देवाला आपल्या लोकांचं तारण करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नको की जास्त दिवस आहेत, असं समजू नको की सगळं काही चांगलं होईल, असं समजू नको की गोष्टी बदलतील. नो, माणसाच्या हातात नाहीये. नो, माणसाच्या हातात नाहीये, जिवंत देवाच्या हातात आहे. बोलिया माझ्या मागे, जिवंत देवाच्या हातात आहे. जिवंत देवाच्या हातात ज्याचं नाव प्रभू येशू आहे. ज्याचं नाव प्रभू येशू आहे. म्हणा तो समुद्रातून मार्ग काढतो, तो समुद्रातून मार्ग काढतो. म्हणा तो वाळवंटामध्ये पाणी ओततो, तो वाळवंटामध्ये पाणी ओततो. तो सुकी जमीन हिरवीगार करतो, सुकी जमीन हिरवीगार करतो. तो अशक्य गोष्टी शक्य करतो, तो अशक्य गोष्टी शक्य करतो. त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून तो यशया 25 मध्ये तो म्हणाला, प्लीज वाचूया यशया 25 अध्याय आणि 7 ते 9 वचनाकडे आपण आहोत. प्लीज ऐकूया यशया 25 अध्याय 7 ते 9 आपण वचन ऐकूया. प्लीज वाचूया. ऐका प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे. प्लीज वाचूया. आणि जे झाकण सर्व लोकांस झाकीत आहे त्याला आणि जो पडदा सर्व राष्ट्रांवर पसरलेला आहे त्याला तो या पर्वतात नाहीसे करी. बायबल सांगते जे झाकण लोकांना झाकीत आहे, बंधनात ठेवत आहे, भीतीमध्ये ठेवत आहे आणि लोकांना कळत नाही की काय करायचं. पहा जगाची परिस्थिती. मी नेहमी जगाविषयी का बोलतो, कारण जगात उत्तर नाही देवाविना. जगातले हात अपुरे आहेत, जगातली मदत माणसासाठी अपुरी आहे. नो, जग थकलेलं आहे, जग तुमच्यासाठी काही नाही करू शकत. पण बायबल सांगतं, देव म्हणतो माझ्या मुला माझ्या मुली. वाचूया काय लिहिलंय 7व्या वचनात. प्लीज ऐकूया. आणि जे झाकण सर्व लोकांस झाकीत आहे त्याला आणि जो पडदा सर्व राष्ट्रांवर पसरलेला आहे त्याला तो या पर्वतात नाहीसे करील. तो या पर्वतात नाहीसे करील. पुढचं वचन. तो मरणाला कायमचे गिळून टाकील. व्हॉट अ ग्रेट थिंग. तो मरणाला कायमचे गिळून टाकील. आणि प्रभू परमेश्वर सर्व मुखांवरील आसवे पुसून टाकील. पहा देव आपल्या लोकांना म्हणतो सर्व आसवे पुसून टाकील. आणि आपल्या लोकांची निंदा सर्व पृथ्वीवरून दूर करील, कारण परमेश्वर असे बोलला आहे. आपल्या लोकांची निंदा तो दूर करेल, कारण देव असं बोलला आहे. अनेक लोक म्हणतात की पास्टर देवाची इच्छा आहे मी रडावं, पास्टर हे संकट देवापासून आहे का, पास्टर या वेदना देवापासून आहेत का, पास्टर देव माझी परीक्षा घेते वाटतं. नो सिस्टर, देव केव्हाच तुम्हाला रडवणार नाही. नो, देव केव्हाच तुम्हाला दुःखात पाडणार नाही. नो, देव केव्हाच वाईटाने तुमची परीक्षा करणार नाही. बायबल सांगतं तो एक बाप आहे, तो आपल्या आत्म्याचा बाप आहे. हालेलुया. हालेलुया. विचारा तुमच्या स्वतःला की तुमच्या लेकरांना तुम्ही रडवताल का. विचारा आपल्या स्वतःला तुम्ही की तुमच्या लेकर हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही आनंदाने जेवू शकता का आणि झोपू शकता का. विचारा तुमच्या स्वतःला की जर तुमच्या घरात दारू आणि भांडणं आहेत तुम्ही सुखी राहू शकता का. विचारा आपल्या स्वतःला की जर तुम्ही आई बाप आहात तर आपल्या लेकरांना तुम्ही अशक्त आणि दुःखामध्ये पाहू शकता का. केव्हाच नाही. तुमचं उत्तर केव्हाच नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तो देव काही पटीने आई बापापेक्षाही प्रेमळ आहे. अगणित पटीने. त्याच्या प्रीतीची रुंदी आणि लांबी आपल्याला कळणार नाही. प्रेज द लॉर्ड. असा महान देव तुझ्या डोळ्यातले प्रत्येक आश्रय पुसून टाकेल. तो मरणाला कायमचं गिळून टाकेल. तू मरणाच्या मार्गावर नसशील. नो, तू जीवनाच्या मार्गावर असशील. यस, तू प्रभू येशूच्या मार्गावर असशील. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. हालेलुया. हालेलुया. एका बहिणीने मला साक्ष लिहून दिली आणि तिने मला सांगितलं की पास्टर माझी साक्ष अत्यंत मोठी आहे. पास्टर
मी कायम आजारी राहत असे. आम्ही हॉस्पिटलमध्ये मला नेण्यात येत असे. डॉक्टरनी मला चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या शरीराचे सर्व रिपोर्ट काढावे लागतील. आणि माझे सर्व रिपोर्ट शरीराचे काढले आणि पास्टर त्यांनी सांगितले की तुमची एक किडनी खराब आहे. आणि डॉक्टरनी सांगितले की तुम्ही या किडनी खराब असल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये त्रास आहेत. आणि आम्ही खूप दुःखी झालो, आम्ही निराश झालो. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्ही देवाचं वचन ऐकताय, तुम्ही साक्ष ऐकताय की म्हणते मी खूप दुःखी झाले पास्टर, मी निराश झाले. माझे जावई व माझी मुलगी खूप निराश झाले. त्यानंतर खूप दिवस आम्ही या दुःखात, त्रासात आणि आजारामध्ये होतो. समोर फक्त अंधार होता, काय करायचे सुचत नव्हते. अशा वेळी खूप वर्षानंतर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 यस, येशूची सुवार्ता अंधारात प्रकाशणारी आहे. आमेन. यस, येशूचं वचन तुम्हाला अंधारातून बाहेर काढणारं आहे. यस, आमेन. यस, येशूचं वचन तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये मोठा आनंद आणणारा आहे. यस. म्हणून रोज वचन ऐकलं पाहिजे. यस. रोज वचन आपल्या हृदयात घेतलं पाहिजे. रोज आणि रोज हे वचन तुमच्या कानावर पडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज आपण वाईट बातमी ऐकतोय टीव्हीवरती, जगातल्या लोकांकडून, अनेक मोबाईलवर अनेक वाईट बातमी येत आहे. का? कारण बायबल मधील जग दुःखाने भरलेलं आहे. पण प्रेज गॉड, प्रेज गॉड, देव मुखावरील प्रत्येक अश्रू पुसून टाके. आमेन. सर्व अश्रू पुसून टाके. 2021 तुझ्यासाठी नवीन कृत्य करणारा तो देव आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल हे बहीण मला सांगते की पास्टर, आम्हाला येशूची सुवार्ता सांगण्यात आली, आम्ही येशू बरोबर चालू लागलो, प्रार्थनेला येऊ लागलो. पास्टर, काही दिवसात माझी मुलगी गरोदर राहिली. प्रेज द लॉर्ड. ऐका, देव याची साक्ष, गरोदर राहिली. आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो, पण डॉक्टरने सांगितले की एक किडनी नसल्यामुळे तुमच्या मुलीची डिलिव्हरी होणे अत्यंत क्रिटिकल आहे. जरी डिलिव्हरी करायची असेल तरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येईल. पण तो पास्टर, आमच्याकडे आम्ही एवढे याच्यात नव्हतो, परिस्थिती नव्हती. पण पास्टर, आम्ही परत एकदा प्रार्थना करून घेतली तुमच्याकडून आणि सांगितलं येशू ख्रिस्ताच्या नावात की तुमची डिलिव्हरी एकदम चांगली होणार आहे. आणि देवाने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. पास्टर, प्रभू येशूने सर्व काही चांगले केले. तुम्ही म्हणला घाबरू नका, देव सर्व काही चांगलं करेल. थोड्याच दिवसात माझ्या मुलीची डिलिव्हरी नॉर्मल झाली. पास्टर, तिला सुंदरचं लेकरू झालं. हालेलुया. हालेलुया. 20 वर्षानंतर तिला लेकराचा आशीर्वाद मिळाला. आणि पास्टर, प्रभू येशू ख्रिस्त हे करू शकतो. खरोखर माझी मुलगी मेली असती, पण प्रभू येशूने तिला जिवंत केलं. आज तिच्या जीवनामध्ये मोठा आनंद दिला. मी सगळा गौरव कोटी कोटी येशूला देत आहे. त्यामुळे एक जोरात टाळी येशूसाठी वाजूया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडे आवडते निवडते लेकर नाहीये, देवाला सगळे आवडते लेकर आहे. देव जर या बहिणीच्या जीवनात कार्य करतो, तुझ्याही जीवनात कार्य होईल. देव जर या बहिणीच्या जीवनात मोठा अशक्य गोष्टी शक्य करू शकतो, आज तुझ्याही जीवनात कार्य होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण रोज येशू येण्याच्या जवळ येत आहोत. सिस्टर अँड ब्रदर, जेवढं आपण येशू येण्याच्या जवळ येत आहोत, तेवढं तुम्ही आणि मी देवाबरोबर चाललं पाहिजे. ते म्हणलं पाहिजे की येशू, तुला माझ्या जीवनात पहिलं स्थान. येशू, तू माझा तारणारा देव. येशू, तू माझ्या हृदयात ये. कारण बायबल सांगतं देवाने तुमच्यावर माझ्यावरती प्रीती केली, आणि फक्त बोलण्याने नाही, कृतीने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचं बोलणं फक्त त्याचं प्रेम त्यांनी बोलण्यात नाही दाखवलं, पण बायबल सांगतं तो स्वर्ग सोडून खाली आला. हालेलुया. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो सगळीकडे पाहत होता, माझे लोक किती आजारी आहे, माझे लोक किती पापात आहे, आणि तो म्हटला मी यांना काढेल, मी यांना वाचवेल, मी यांची किंमत मोजेल. आणि येशू ख्रिस्ताने धर्म नाही स्थापला, पण येशू ख्रिस्ताने जगाच्या पापासाठी वधस्तंभावरती दंड सोसला आणि तो मेला. पण बायबल सांगतं ज्या मरणामुळे माणूस पापाच्या बंधनात होता, त्या मरणाला त्याने हरवलं, त्या शैतानाला येशूने हरवलं आणि माणसाला मोकळं केलं. आणि बायबल सांगते येशू पुन्हा उठला. आणि आज तो म्हणतो मी अल्फा आहे, मी ओमेगा आहे, मी सुरुवात आहे, मी शेवट आहे माझ्या मुली. आणि मी तुझ्या जीवनाला 2021 मध्ये नवीन आशीर्वाद देणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही यशायाचा 32वा अध्याय काढला, ऐकूया देवाचं वचन काय लिहिलं, प्लीज वाचूया. 15 ते 18 वचन आपण ऐकूया. यशायाचा 32वा अध्याय, आणि प्लीज 15 ते 18 वचनामध्ये आपण येऊया. यशायाचा 32वा अध्याय
15 ते 18 वचन आपण वाचूया, प्लीज ऐकूया. आम्हावर आत्मा वरून ओतला जाईपर्यंत असे होईल. मग रान पिकाऊ शेत होईल आणि पिकाऊ शेत वण असे मानतील. तेव्हा न्याय रानात राहील व न्यायी पण पिकाऊ शेतात वस्ती करील. आणि न्यायीपणाचे काम शांती आणि न्यायीपणाचे फळ स्वस्थता व भरवसा सर्व कालपर्यंत होईल. आणि माझे लोक शांतीच्या वस्तीत व निर्भय निवासात व स्वस्थ विसाव्याच्या स्थानात राहतील. पण वन खाली पडण्याच्या वेळेस गारा पडतील. आमेन. नाव बायबल असं सांगतं, प्लीज ऐकूया. 32वा अध्याय, यशाया याचा 32वा अध्याय. आय होप तुम्हाला मिळाला असेल. बायबल असं सांगतं यशाया 32 मध्ये. तर तुम्ही प्लीज कृपा करून यशाया 32 मध्ये आलात. ते म्हणतो वरून आत्मा ओतला जाईल, म्हणजे देव वरून आपल्यात जर राहायला आला, आणि तो ऑलरेडी या पृथ्वीवरती आलाय. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव तुमच्यामध्ये राहायला आला तर Yes. रान पिकाऊ शेत बनेल. रान पिकाऊ शेत बनेल. जिथं काही नाही तिथं सर्व काय देव उगवेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. वाचूया 15 वचन परत एकदा. ऐका देवाचं वचन. आम्हावर आत्मा वरून ओतला जाईपर्यंत असे होईल. मग रान पिकाऊ शेत असे होईल आणि पिकाऊ शेत वण असे मानतील. तेव्हा न्याय रानात राहील व न्यायी पण पिकाऊ शेतात वस्ती करील. आमेन. नाव बायबल पुढे सांगतं, आणि न्यायीपणाचे काम शांती आणि न्यायीपणाचे फळ स्वस्थता व भरवसा सर्व कालपर्यंत होईल. आमेन. बायबल सांगतं सर्व कालपर्यंत होईल. का? देव आपल्या लोकांमध्ये राहायला येईल. यस. देवाचा आत्मा आपल्या लोकात राहायला येईल. की लोकांची इच्छा हा देव तुमच्यात राहायला आला पाहिजे. यस. सिस्टर, आज तुम्ही पहिली वेळेस आला असताल. ब्रदर, आज तुम्ही पहिली वेळेस आला असताल. माहित नाही तुमचं जीवन किती खराब आहे आणि किती दुःखात आहे आणि किती अशक्य गोष्टीमध्ये. डोंट वरी, देव तुमच्या जर राहायला आला तो सर्व काही नवीन करणारा आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं लिहिलंय, जितके ख्रिस्त येशूमध्ये तितके नवीन निर्मिती आहे. जुनं ते होऊन गेलं, जे शैतानापासून आहे ते होऊन गेलं, जे नाशापासून आहे ते होऊन गेलं, आणि जे देवापासून आहे ते टिकून राहणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, वाचूया. ऐका आणि- देवाचं वचन. आणि माझे लोक शांतीच्या वस्तीत व निर्भय निवासात व स्वस्थ विसाव्याच्या स्थानात राहतील. व्हॉट अ वचन. पा देवाचं वचन. माझे लोक शांतीच्या निवासात स्वस्थतेमध्ये राहतील, निर्भयपणात राहतील. किती लोकांची इच्छा आहे हे वचन आपल्या जीवनात मोठं कार्य करणारं बनावं. Yes. आज रात्री आपलं हृदय देवासाठी उघडा. Amen. त्याला सांगा, येशू मला तुझ्या विना नाही जगायचं, मला तू पाहिजे. येशू, मला तुझ्या बरोबर चालायचंय, कारण तुझे वचन माझ्या जीवासाठी मोठे आधार देणारे आहेत. तुम्हाला उंच करणारा देव आहे. Yes. तुम्हाला मला धैर्य देणारा देव आहे. आणि आज रात्री जर तुम्ही असं देवाशी बोलू लागला, देव तुमच्यात राहायला येईल. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. 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 मग पहा, एक काही शैतान तुझ्या विरुद्ध उभा राहणार. Yes. मग पहा की परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. Yes. मग पहा की गोष्टी तुझ्या पक्षाच्या होतील. मग पहा की 2021 जगासाठी दुःखाचा असेल पण तुझ्यासाठी आनंदाचा असेल. Amen. हालेलुया. Hallelujah. नवीन कार्य देव करेल. Yes. हालेलुया. Hallelujah. बायबल एका माणसाविषयी बोलतं की जो माणूस कैक वर्ष दुःखात होता, त्याच परिस्थितीमध्ये होता. बायबल सांगतं 38 वर्ष हा माणूस जो होता, जुन्या जीवनात, जुन्या कपड्यांमध्ये, जुन्या दृष्टांतामध्ये, अत्यंत वाईट आजारामध्ये होता. तेच दिवस तो रोज पाहत होता, तेच लोक तो रोज पाहत होता. तो जगाला पाहत होता आनंदात, पण स्वतः दुःखात होता. पण बायबल असं सांगतं, तर तुम्ही योहान याचा 5वा अध्याय काढला. ऐका देवाचं वचन. योहान याचा 5वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. योहान याचा 5वा अध्याय. योहान याचा 5वा अध्याय. प्लीज वाचूया. योहान याचा 5वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. ऐका प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय. वाचूया. पहिला अध्याय पहिलं वचन. सॉरी, योहान 5वा अध्याय पहिलं वचन. या गोष्टी झाल्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. आणि यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याला 5 द्वार मंडप आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे व लुळे यांचा मोठा समुदाय पडून राहिला होता. तो समुदाय पाणी हलण्याची वाट पाहत होता. बायबल या तळ्याविषयी बोलतो. मी अनेक वेळा याच्यावर संदेश दिलाय आणि आम्ही हे तळ स्वतः पाहून आलोय. बेथसदा, यरुशलेमेतलं तळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कैक वेळा आम्ही पाहून आलोय. या तळ्याची खासियत अशी होती की या तळ जे होतं बरोबर सिटीमध्ये होतं, यरुशलेम सिटीमध्ये. आणि बायबल सांगतं की देव देवदूताला पाठवत होता आणि देवदूत पाणी हलवायचं. म्हणजे देवदूत स्वर्गातून आरोग्य आणत असेल, सामर्थ्य आणत असेल आणि त्या पाण्यामध्ये टाकत असेल.
आणि जो कुणी पहिला त्यात पडेल तो बरा व्हायचा. मग त्याला कुठलाही रोग असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ही देवाचीच कृपा म्हणायची, ही देवाचीच दया म्हणायची. पहा, पण बायबल असं सांगतं, या ठिकाणी एक माणूस होता जो 38 वर्ष दुखनाईत होता. माझी इच्छा सर्वांनी म्हणा 38 वर्ष. 38 वर्ष दुखनाईत. दुखणाईत. बोली 38 वर्ष 38 वर्ष दुखनाईत. दुखणाईत. पुढे असं लिहिलंय, जो प्रथम त्यात जात असे त्याला कोणताही रोग लागला असला तरी तो बरा होत असे. आणि कोणी एक माणूस तेथे होता, तो 38 वर्ष आपल्या दुखण्यात होता. आमेन. किती वर्ष? 38 वर्ष. जस्ट इमॅजिन 38 वर्ष कसे घालवले असतील. कल्पना करा की 38 वर्ष त्यांनी काय पाहिलं असेल. स्वार्थी जग, कोणी मदत न करणार, सगळे लोक आपापलेच गोष्टी पाहणार, तेच दिवस, तेच वस्त्र, तेच रात्र, तेच दिवस. नो सिस्टर, पाऊस असो, थंडी असो, उन्हाळा असेल, या माणसाचे दिवस तेच दुःखाचे दिवस, जुनं जीवन. मे बी आज तू त्याच प्रसंगातून जात असेल. जन्मल्यापासून तर आत्तापर्यंत हेच दिवस तुझ्या वाट्याला असतील. नो, मी तुझं एंटरटेनमेंट करत नाहीये. नो, मी तुझी करमणूक नाही करत आहे. मी तुला स्वर्गातील देव जो तुझ्याशी बोलतोय आणि तुझ्या जीवनात जे करणार आहे त्याच्याबद्दल सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी रोज देवाच्या पायापाशी बसतो आणि जे तो सांगेल, जे माझ्या हृदयात घालेल, तोच मी संदेश तुझ्या पुढे आणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर अँड ब्रदर, जर आज तुझी परिस्थिती या माणसासारखी आहे की जगातले दिवस चाललेत, रात्र होतीये, दिवस होतोय, पण तुझ्या जीवनात काही बदल नाही. तू तेच जीवन जगतेस, तेच पाप आहे, तेच संकट आहे, तेच त्रास आहे. आज येशूच्या नावात नवीन दिवस उगवणार आहे. यस आमेन. देव नवीन कृत्य करणार आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. कारण तो तुझ्यासाठी आलाय. यस. येशू तुझ्यासाठी आला. का? कारण की ज्या शैतानाने तुझं जीवन 38 वर्ष वर्षानुवर्ष आजारात आणि बंधनात बांधलंय, त्या शैतानाचं कार्य नष्ट करायला येशू आलाय. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आज तोच देव तुझ्यामध्ये राहायला येणार आहे. Yes. घाबरू नको. जे मला ऑनलाईन पाहतायत, देव तुझ्या घरामध्ये तुला स्पर्श करेल. देव तुझ्या घरामध्ये तुला आशीर्वाद करेल. देव तुझ्या घरामध्ये ते शांती व आनंद होतील. का? आमच्यासाठी तू लांब आहे, पण देवासाठी तू अत्यंत जवळ आहे. Yes. आमचे नेत्र तुला घरात पाहू नाही शकत, पण देवाचे नेत्र सर्व काही पाहणारे आहेत. Yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा बिछाना देव बदलेल. तुझे वर्षानुवर्षाचे आजार देव काढून टाकेल. आमेन. तुझा तुटलेला संसार देव उभा करेल. आमेन. तुझ्या डोक्यातले विचार जे तुला सतवतात एका क्षणात नष्ट केले जातील. यस आमेन. आणि तुझ्या डोक्यामध्ये देव ज्ञानाने आणि कृपेने कृपा भरेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, तुला कृपेची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. यस, या माणसाची स्टोरी अशी होती. आणि बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये, हा माणूस किती वैतागलेला असेल पा. तेच दिवस, तेच वर्ष, 38 वर्ष, तेच जुनं वर्ष. पण एक दिवशी येशू आला. हालेलुया. हालेलुया. बोलिए, एक दिवशी येशू आला. आणि एक दिवस येशू आला. कम ऑन एव्हरीबडी से, येशू आला. येशू आला. म्हणा, तारणारा आला, तारणारा आला, जीवन देणारा आला, जीवन देणारा आला, नवीन कृत्य करणारा आला, नवीन कृत्य करणारा आला, अशक्य गोष्टी शक्य करणारा आला, अशक्य गोष्टी शक्य करणारा आला, माझ्या जीवनात राहणारा आला, माझ्या जीवनात राहणारा आला, माझ्यावरती सार्वकालिक प्रेम करणारा देव आला, माझ्यावरती सार्वकालिक प्रेम करणारा देव आला. त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. हालेलुया. आज शैतान तोडवला जाणार आहे. यस आमेन. नो, शैताना तुझ्यावरती काही अधिकार नाही, कारण येशूच्या रक्ताने तू विकत घेतलेले आहे. यस. नो, शैतान तुझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही, कारण येशू ख्रिस्ताने त्याला वधस्तंभावर हरवलेलं आहे. यस आमेन. नो, शैतान तुला मरण दाखवू नाही शकत, कारण येशूने मरणावरती विजय मिळवला आहे. आमेन. येशू पुढे जीवन आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं पुढच्या वचनात, वाचूया. येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? कोणी पाहिलं त्याच्याकडे? येशूने. आय सेड, येशू. अनेक लोक तिथं होते, गर्दीच्या गर्दी होती, लोक एकमेकावरती पडत असतील, पण प्रेज गॉड, तारणाऱ्याची नजर त्या माणसावर पडली. Yes, जो amen. माणूस 38 वर्ष दुखनाईत होता. व्हॉट अ ग्रेट गॉड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी देवाचं प्रेम, सी देवाचं प्रेम, पहा देवाचं प्रेम ह्याच माणसावर पडली. तुम्ही आणि मी त्या माणसाकडे पाहिलंही नसतं सिस्टर. जगातल्या पुढाऱ्यांनी त्याच्याकडे पाहिलंही नसतं. त्याला त्याला द्यायला काही नव्हतं. पण प्रेज गॉड, देव केव्हाच बाहेरून पाहत नाही, देव अंतःकरण पारखणार. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं देवाच्या वचनात, येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि येशूला कळायला बराच काळ झालेला, बराच काळ याचं जीवन असंच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं पुढच्या वचनात, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. त्या रोग्याने त्याला उत्तर दिले की महाराज, पाणी हलवलेले असते तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही, आणि मी येत आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. ना बायबल सांगते येशूने त्याला पाहिलं, म्हटलं तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? हे सगळं तुमच्या इच्छेवर आहे. यस. नो सिस्टर, जर तुमची इच्छा असेल येशू तुमचा तारणारा देव व्हावा, आज तुम्ही स्वतःच्या इच्छेने स्वीकारू शकता. यस. कोणाची जबरदस्ती नाही ब्रदर, माणसाला स्वतंत्र जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी नेहमी सांगतो, देवाने जीवन आणि मरण समोर ठेवलंय, देवाने बरं आणि वाईट समोर ठेवलंय, देवाने आशीर्वाद आणि शाप पुढे ठेवलेत. निवड माझ्या मुला, निवड माझ्या मुली. देव म्हणतो जीवन निवड, आशीर्वाद निवड, तारण निवड माझ्या मुला, तारण निवड. आणि बायबल सांगतं येशू म्हटला तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? आणि तो म्हणतो प्रभू माझी स्टोरी खूप वाईट आहे प्रभू, प्रत्येक दिवशी मी त्या पाण्यात उतरू इच्छितो आणि घरी जाऊ इच्छितो मग बरं होऊन, पण कोणी माझी मदत नाही करत, माझ्या अगोदर कुणी येतात आणि पडतात प्रभू. मे बी तो म्हणला असेल माझे नातेवाईक थकले प्रभू, ते निघून गेले प्रभू, माझी पत्नी लेकरं असतील पण ते कुणी माझ्याजवळ नाहीये. मे बी हा म्हटला असेल कदाचित, येशू मी प्रत्येकाला हात जोडले, विनंती केली, भीक मागितली मला मदत करा, पण कोणी नाही दया केली प्रभू. माझी स्टोरी अशी आहे की मी इथं पडून खूप वर्ष झालोय, पण मला काहीच कोणी बदलू नाही शकलं. मे बी आज तुम्ही देखील जगापुढे हात पसरले असतील, आज जगाकडे खूप मदत मागितली असेल, पण आज देव म्हणतो तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू काय म्हटला, बाकी स्टोरी सांगू नको, बाकी काय बोलू नको, तू सांगायच्या अगोदर मला सगळं काय माहित आहे. Yes. मी तुझ्या जवळच आलेलो आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल पुढे असं सांगतं, प्लीज वाचूया 8 वचन. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून घेऊन चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. पहा देवाचे शब्द. येशू म्हणला उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. हा देवाचा शब्द आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा शब्द आरोग्याने भरलेला आहे. आमेन. देवाचा शब्द येशू आहे ब्रदर. Yes. आणि तो सामर्थ्याने भरलेला आहे. Yes. आणि तो शब्द तुझ्या आजारामध्ये कार्य करतो. आमेन. आणि या माणसाला येशू म्हणला उठ आणि चालू लाग. आणि बायबल सांगता लगेच उठला. किती वर्षानंतर? 38. बोला किती वर्षानंतर? 38. किती वर्षानंतर याने आपल्या पायावर उभा राहिला? 38 वर्षानंतर. किती वर्षानंतर याची जागा बदलली? 38. किती वर्षानंतर याचं दुःख आनंदात बदललं? 38. किती वर्षानंतर यांनी सुख आणि शांतीचा अनुभव घेतला? 38. येशूच्या नावात. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 देव आज तुझ्यासाठी करणार. यस. आमेन. सिस्टर दुःखी होऊ नको, ब्रदर दुःखी होऊ नको, आज तुझा दिवस आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आनंदात हा माणूस गेला असेल. यस. त्यांनी आपले वस्त्र जुने फेकले असतील, सगळं काही जे काही जुनं होतं ते फेकलं असेल आणि तो म्हटलं असेल माझ्या येशूने मला नवीन केलेलं आहे. Yes. नवीन कृत्य झालेलं आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणले असतील अरे तू पाण्यात पडला नाही, पाण्यात न पडता कस काय बरा झाला? त्यांनी सांगितलं असेल पाण्यात पडायची गरज तुम्हाला आहे, पण मला तारणाऱ्या देवाने बरं केलेलं आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते यासाठी नवीन कृत्य करण्यात आलं. की लोकांची इच्छा आहे Yes. आज तुमच्यासाठी हे देवाने कार्य करावं. प्रेज द लॉर्ड. उभे राहा आपल्या जागेवरती. लव यू लॉर्ड जीसस. तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सदा करणारे. वंडरफुल. तुझी करुणा सदाची आहे. Worship you, mighty God, mighty God. Let's celebrate it. Wonderful Lord. दिवसा सुटणारा काळोखात काळोखात फिरणारी मरी, दिवसा सुटणारा worship you डाळा मरी.
त्याची बाधा मला होणार नाही. तुझे वचन सत्य ढाल आहे. आमेन आमेन आमेन. त्याची बाधा मला होणार नाही. तुझे वचन सत्य ढाल आहे. गाऊया गाऊया गाऊया. तुझी दया सनातन आहे. तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे. वर्शिप यू. तुझी करुणा सदाची आहे. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. प्रभू येशूच्या नावात आम्ही अधिकार घेतोय. फादर तू त्यांना तारलेलं आहे. तू त्यांना पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. येशूच्या नावात आम्ही त्यांना म्हणतो पवित्र आत्म्याने भरले जा. धन्यवाद फादर. राईट नाव जो अधिकार येशूच्या नावात तो आम्हाला दिलाय त्या अधिकाराखाली सगळ्या कॅन्सरच्या गाठी मी येशूच्या नावात नाश करतो. प्रत्येक रोग कॅन्सरचा मी त्यांच्या शरीरातून येशूच्या नावात नाश करतो. मी प्रत्येक डायबिटीजला म्हणतो निघून जा येशूच्या नावात. मी प्रत्येक ब्लड प्रेशरला म्हणतो निघून जा येशूच्या नावात. मी प्रत्येक डोक्यातील मायग्रेन डोक्यातील आजार येशूच्या नावात नाश करत आहे. हृदयातील सगळे आजार मी येशूच्या नावात नाश करतो. मनके सरळ हो येशूच्या नावात. किडन्या बऱ्या हो येशूच्या नावात. लिव्हर येशूच्या नावात बरे हो. लॉर्ड पोटातील सगळे आजार येशूच्या नावात निघून जा. फादर प्रत्येक अंध्या डोळ्याला मी म्हणतो उघड येशूच्या नावात. प्रत्येक बहिरे कान उघडले जा येशूच्या नावात. प्रत्येक मुखी जीभ बोलायला लाग येशूच्या नावात. सगळा पॅरालाइज येशूच्या नावात निघून जा. सगळा कुष्ठरोग नाहीसा हो येशूच्या नावात. सगळा त्वचा रोग निघून जा येशूच्या नावात. सगळे इन्फेक्शन कोविड-19चं 5Gचं निघून जा येशूच्या नावामध्ये. डोक्यापासून पायापर्यंत येशूच्या नावात बरे व्हा. डोक्यापासून पायापर्यंत येशूच्या नावात बरे व्हा. फादर प्रत्येक वेदना प्रत्येक त्रास प्रत्येक वाईट रिपोर्ट आम्ही येशूच्या नावात नाश करत आहोत. फादर प्रत्येक दुरात्मे शैतानाचे आत्मे शैतानाचे स्ट्रॉंग होल्ड मी यांच्यातून तोडतो येशूच्या नावात. देवाच्या लोकांनो प्रभू येशूच्या नावामध्ये मोकळे व्हा. दारूचा आत्मा वाईट व्यसनाकडे नेणारे आत्मे येशूच्या नावात आम्ही बांधतो आणि प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. लॉर्ड ते पापापासून वाईटापासून घाणीपासून त्यांना बाहेर काढणारा तू देव आहे. लॉर्ड ज्यांचे जीवन संपलेले त्यांना उभं कर. ज्यांचं भविष्य अंधकारमय येशूच्या नावात प्रकाशमय हो. फादर जे नोकरीच्या शोधात आहे येशूच्या नावात नोकरी दे. लॉर्ड जे लोकांचं घर तुटलं येशूच्या नावात एकत्र ये. लॉर्ड जे काही संकट आहे काढ प्रभू. तुझ्याशिवाय कोणी काढणारा नाही. तू सर्व पृथ्वीचा आणि स्वर्गाचा देव आहे. तू आमच्यासाठी आला येशू. राईट नाव मी प्रत्येक बंधन तोडतो येशूच्या नावात. सगळे डिप्रेशन वाईट विचार भीतीचे विचार टेन्शनचे विचार दबाव झोप नेऊ देणारे आत्मे येशूच्या नावात निघून जा. देवाच्या लोकांना येशूच्या नावात मोकळे व्हा. देवाच्या लोकांना येशूच्या नावात बरे व्हा. मोठी शांती लॉर्ड मोठा आनंद लॉर्ड मोठी सुटका मी जाहीर करतो यांच्यासाठी येशूच्या नावात. फादर सगळे वाकडे मार्ग सरळ कर. ऑपरेशन कॅन्सल हो येशूच्या नावात. आयसीयू मधून हॉस्पिटलमध्ये बाहेर या येशूच्या नावात. चालायला लागा येशूच्या नावात. थँक्यू. कर्जातून बाहेर काढ. कर्जातून बाहेर काढ. थँक्यू फादर. आपले हात वर करून देवाचे आभार माना. आपले हात वर करून म्हणा धन्यवाद येशू.